पुण्यात राष्ट्रवादीकडून गुंड प्रवृत्तीच्या घरात उमेदवारी. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आंदेकर कुटुंबात दोघांना उमेदवारी. गचा मारण्याच्या पत्नीनं भरला फॉर्म, तर बापू नायरलाही पक्षाचं तिकीट. दादा आणि गुंड हे समीकरण काय आजचं आहे तेव्हा? जेव्हापासून राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून हे पोसतच आलेत गुंडांना. आणि ते कसं सोडतील? कारण पक्षाची विचारधाराच ती आहे ना. गुंड सांभाळायचे, सामान्य जनतेच्या बोकांडी बसायचं, त्यांना दम द्यायचा, नाही ऐकलं तर मारून टाकायचं आणि राजकारण करायचं. आणि ही दादांचीच वृत्ती आहे. दादांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला पण ढेकर एकदाही दिला नाही. दादा पण तर हीच आहे, हे परिस्थिती आहे. यांना सुशिक्षित, सुसंस्कारी आणि समाजाची जाण असणारा माणूस तिकीट देण्यासाठी भेटणारच नाही. कारण की यांना माहिती आहे राजकारण जर स्वच्छ झालं तर सगळ्यात आधी विकेट आपली पडन. तिथं जर सुशिक्षित माणूस आला, समाजाची जाण असणारा माणूस आला, या देशाप्रती देशभक्ती असणारा माणूस आला तर विकेट कोणाची पडन पहिली? सगळ्यात आधी भ्रष्टाचारांची. मग तिथं त्यांना हीच लोक भेटणार. आणि सामान्य माणसांनो, आता तरी सुधरा लकांनो. आता काळ खूप पुढे आला. ह्या आडांचोट, हे जे गुंड प्रवृत्तीची लोक आहेत, हे जे शिक्षण नसताना पण त्या पदावर बसतात, आपल्याच बोकांडी बसून आपल्यावर उभा बांधतात, ह्यांना बदला जरा. तिथं सुशिक्षित लेकरं भरा. ज्यावेळेस तुम्ही परीक्षांचे फॉर्म असे धडाधड जाऊन भरताना जरा राजकारणाचे पण भरायला चालू करा. कारण की या देशामध्ये प्रत्येक गोष्टीचा संबंध राजकारणाशी येतो. हे तुम्ही पावलोपावली ओळखलं असेल, पण तुम्ही घाबरतात. ती जरा भीती काढून टाकली ना तर तुम्हाला कोणताच माईकाला हात लावू शकत नाही लावू शकत. आज सोशल मीडियाचं जग आहे. आणि या राजकारण्यांना जर गुंड लोकच उमेदवारीसाठी भेटत असतील तर आपणच मिळून काहीतरी करणं गरजेचं आहे. कारण की भविष्यामध्ये या भारताची परिस्थिती विदारक होणार आहे. या महाराष्ट्राचा भियार तर या राजकारण्यांनी करूनच टाकलाय. रोज हत्या होत आहेत. राष्ट्रवादीची कालच ती हत्या झालेली बघितली ना, रायगडमध्ये किती क्रूर पद्धतीनं मारलंय. ही आहे यांची वृत्ती. यांना लवकर नाही ठेचलं तर हे एक दिवस अराजकता माजवतील आणि आपल्यावरती लोकशाही म्हणून हुकुमशाही सारखं राज्य करतील.